कोसरगाव संघाने पान ठेवले, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी मैदानाच्या आत करण्यासाठी दाखल झालेली पाहायला मिळत आहे। तरी पाहतो आपण पहिले ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग टाकवती गोलंदाज विवेक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। बॅटरचं नाव कळवायचं आहे। लखन आणि राज डी जोडी आपल्याला पाहायला मिळते। मैदानात दाखल झालेली खेळपट्टीवरती पहिला बॉल घेऊन येतोय विवेक। ओव्हर नंबर 1 ला सुरुवात करतोय। पहिला बॉल पडला जातोय नव्या बॉल सोबत सुरुवात पाहायला मिळेल। दोन फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर उभे दाखल केले जाते पाहायला मिळत आहे। इकडे काऊ कॉर्नर आणि तसेच पाहतो आपण लॉंग ऑफ मध्ये फिल्डर विजय हा फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल। तरी सामना स्टार्ट कॉल पंचचा होऊन जाऊ द्या मोठा डाव। लेट्स प्ले ऑन खेळपट्टीवरती पहिला बॉल। पहिला चेंडू हवेमध्ये गेलेला पाहायला मिळतोय। फिल्डर खाली पोहोचतोय त्या ठिकाणी दूरवरती राहतोय। पहिल्या बॉल वरती येतोय मानाचा कडक, लांब सडक दिली धडक आणि फोडलाय कडक 6 धावा। पहिल्या बॉल वरती षटकार 6 धावेनी झालेली वाढ पाहतो आपण। लखन या खेळाडूच्या बॅट मधून चेंडू सुसाट निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावेनी सुरुवात होते। बॉलिंग टॅकवरती येणारा दुसरा चेंडू षटक दिले पाहायला मिळेल। जाऊया दुसऱ्या बॉल कडे। दुसरा बॉल घेऊन तिसऱ्या गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाले। गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल। राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा चेंडू हवेमध्ये अपील केले पंचांकडे आणि त्या अपील सोबत पाहतो आपण या बॉलला बॅट आणि पोच संपर्क नाही मोठ्याने त्या ठिकाणी पाहतो आपण डॉट सीट जमा झालेला पाहायला मिळतोय। विकेट आहे फलंदाज होता बाद। विकेट नंबर 1 पहिला फलंदाज तंबूला माघारी येत असताना पाहायला मिळेल। लखन फलंदाज होतोय बाद। विकेट किपर शोर होते असं वाटत होतं मैदानाच्या आत आणि त्यासोबत पहिला फलंदाज होतोय बाद। न्यू बॅटर मैदानात दाखल रोशन बॅटिंग मार्कवरती एंटर होतोय। बॅटिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। खेळपट्टीवरती आपण पाहिले तर विकेट मजबूत आहे आणि त्यासोबत ग्राउंड देखील पाहतो आपण सुंदर असं ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये रंगलेला हा डाव अजूनही पाहतो आपण चांगलं कमबॅक करताय। सोबत धावा देखील येण्याचा प्रयत्न केला जातोय। समोर नवीन बॅटर रोशन आपला अंदाज दाखल होतोय मैदानात। 6 धावा दाखल कव्हर 6 धावी सोबत झालेली वाढ पाहायला मिळेल। ट्रॅकवरती पुढील चेंडू षटकातील जाऊया पुढील बॉलकडे। पुढील चेंडू पाहायला मिळते घेऊन येते सर गोलंदाजी मार्कवरती रोशन सामना करतोय समोर ओव्हर द विकेटचा बारा। यावेळेस चेंडूला प्लेसमेंट करत असताना पाहतो आपण या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही। धाव चेंडू जबाजरीला पाहायला मिळेल। एक धाव एक रन्स मैदानाच्या आत महत्वाचं ठरेल कारण लक्ष देखील गुंज टोटल 60 धावीचं या 60 धावी सोबत पहिल्या बॉलवरती षटकाराला परंतु 2 बॉलवरती चांगल्या पद्धतीने कमबॅक ठेवला। येणारे 3 चेंडू जुनी शिल्लक बाकी पाहायला मिळतात पहिल्या ओव्हर मधील। तरी चौथा चेंडू षटकामधील हुक केले बॉलला हवेमध्ये फिल्डर दूरवरती आहे। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू पळतो आणि त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करताय। चांगलं क्षेत्ररक्षण। एक धाव दुसरी धाव कंप्लीट। 2 धावी सोबत वाढ 2 धावा इथं 2 धावीनी झालेली वाढ पाहायला मिळेल। 8 अंकावरती येणारे 2 बॉल शिल्लक। ज्याने कोणी पांढरा वाघ पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या पांढरा वाघ मैदानाच्या आत फिरतोय त्या ठिकाणी। तर 8 धावा दाफलकावरती येणारे 2 चेंडू त्या शिल्लक उरलेला बाकी पाहायला मिळेल। पहिल्या ओव्हरचा हा खेळ समाप्त अजूनही शिल्लक उरलेला पाहायला मिळेल। समाप्त होईल तत्पूर्वी पाहतो आपण धावा प्रति ओव्हर 10च्या सरसने जोडली तरी सुद्धा 4 ओव्हर मध्ये 40 ते 45च्या घट्ट्यामध्ये धावसंख्या बनली आणि त्यानंतर डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल। त्यासाठी तुम्हाला प्रति ओव्हर 12 ते 15 धावा येणे गरजेचं राहील मैदानात लवकरात लवकर मॅच फिनिश करायची असेल तर। वाईट बॉल वाईट सोबत होती वाढ धावफलकावरती 1 अंकाने 1 धाव धावफलकावरती 8 झालेली पाहायला मिळते। टोटल स्कोर 9 या अंकावरती धावसंख्या जाऊन वाढेल। या 9 धावांसोबत बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढील बॉल षटकातील अजून एकदा पाहायला मिळतो। येणारे 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत। प्रॉपर टायमिंग नाही। बॅटिंग मार्कवरती रोशन आपल्याला सज्ज होतोय। चासडगाव संघाच्या वतीने बॅटिंग मार्कवरती सज्ज झालेला फलंदाज अजून एकदा पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर येणारे 2 चेंडू। ब्लॉक होल्ड मध्ये सोडलेला बॉल स्क्वेअर लेगला खेळून गणला जातोय। सिंगल मिळते। सिंगल सोबत ते वाढ 1 अंकाने उरलेला 1 बॉल शिल्लक बाकी धावसंख्या 9।
+1 10 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 10 धावीसोबत झालेली वाढ उरलेला एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या फर्स्ट ओव्हर मधील 5 ओव्हरचा सामना पुढील मॅच साडगाव बी वर्सेस लाडची बी दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्याकडून प्लेइंग 11 घेऊन जा आणि लगेच टॉस देखील होईल तर टॉस साठी देखील थांबायचं आहे उरलेला अंतिम चेंडूचा खेळ बाकी शिल्लक पाहायला मिळतो जाऊया ते बॉलकडे अंतिम चेंडू घेऊन दुसऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी पाहतो आपण गोलंदाज विवेक चांगलं षटक म्हणता येईल पहिल्या वरती षटकार आलेला असं वाटत होतं की मैदानाच्या अवधीत 15 ते 20 धावा सोडले जातील पाहतो आपण मैदानात पाऊल पडतंय मिस्टर विकास लिलके आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेला बोलायचं सहकारी ज्यांच्या वतीने पाहतो आपण टी शर्ट स्पॉन्सर आहेत अंतिम 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील जिंकल कोण याच्यावरती लढाई सुरू झालेली पट्टीवरती बॉल या ओव्हर मधील पाहतो आपण पहिला क्रिकेट या खेळामध्ये जर त्याला जागा नसते क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला नॉकआउट मॅचेसच खेळावे लागतात त्यासाठी तुम्हाला विजय महत्वाचा असतो पाहतो आपण बॉलिंग मार्क होते ओव्हर नंबर 4 ची सुरुवात केली जाते पहिला चेंडू लेफ्ट हँडर बॅटर समोर बॅटिंग मार्क वरती राजन विवेक बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल शॉट करतील पहिला चेंडू समोर सरळ वाईड रेषेच्या आत त्या ठिकाणी बॅटर पण बॅटिंग मार्क वरती उतराल तेव्हा बॅटिंग क्रीज आपण चेक करून घ्यायचं कारण वाईड रेषा थोडीशी दूर आहे स्टार ग्रुपचे कॅप्टन मिस्टर सुखदेवजी लिलके उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत त्यांच्या वतीने या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते बॉल हवेमध्ये फिल्डर खाली त्या ठिकाणी पाहतो आपण 1 हँडेड कॅच एका हातामधून दुसऱ्या हातामध्ये चेंडू आसमान से गिरा और खजूर में अटका विकेट या बॉल वरती पडते पाहता पण स्टार ग्रुपचे कॅप्टन मिस्टर सुखदेवजी लिलके आपलं हार्दिक स्वागत मैदानाच्या आत आपण उपस्थित आहात त्यांच्या वतीने आपण पाहिलं तर अंतिम 8 मध्ये जाणाऱ्या 8 संघांना टी शर्ट स्पॉन्सर आहेत आपलं स्वागत न्यू बॅटर मैदानात दाखल जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 26 धावा हे उरलेले समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आत 10 बॉल मध्ये 26 धावे जोडलेलं बाण बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते न्यू बॅटर दाखल झालेलं पाहायला मिळेल लेख्या पट्टीवर रुपेश आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो मैदानात एंटर झालेल्या लेख्या पट्टीवरती 10 बॉल शिल्लक आणि 26 धावा अजून एक विकेट पटकावल्यास गावचे पहिलवान मिस्टर संतोष यांच्या वतीने 1 रुपयाचे कॅश प्राइज लागले जाते मैदानात बॅक टू बॅक 2 विकेट साठी पाहतो आपण 100 रुपयाचे कॅश प्राइज तर आहे आणि सोबत एन्जॉय देखील करता या पट्टीवरती पहिल्या जरा पुढील चेंडू षटकामधील 34 धावा दाफलकावरती 10 बॉल आणि 26 धावा हे समीकरण उरलेलं मैदानात गोलंदाजी मार्क होती बॉल पुढील षटकामधील पडतो विकेट घेतली जाईल का बॉल हवेमध्ये जातोय फिल्डर खाली येतोय परंतु या वेळेला गाडी पुढे निघून जाते आणि सोबत या बॉल मध्ये दुसरी तिसरी धाव देखील पुढे करण्याचा प्रयत्न करतो यावेळेला 2 धावी सोबत थांबतात सर मैदानाच्या आत 2 धावा येत आहे तर 2 अंकांनी होईल वाढ दाफलकावर 36 9 बॉल आणि 24 धावा हे उरलेलं वाण पाहायला मिळते मैदानाच्या आत जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 24 धावा पाहिजे आहेत तर मैदानाच्या आत काटेकी टक्कर अस्तित्वाची लढाई टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन पट्टीवरती बॉल हवेमध्ये जातोय फिल्डर खाली पोहोचते त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय झेल टिपला जातोय या झेल सोबत फलंदाज होत आहे बाद विकेट या बॉल वरती पडते 8 चेंडू आणि 24 धावांचं उरलेलं वाहन पाहायला मिळेल मैदानात न्यू बॅटर दाखल होतोय चला टॉस साठी यायचंय टॉस केला जातोय पुढील सामन्याचा साडगाव बी वर्सेस लाडची बी या दोन संघांमध्ये मॅच होईल दोन्ही संघाची कॅप्टन्सी आपण टॉस करतोय टॉस का बॉस मंचावरती लगेच न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय रोशन बॅटिंग मार्क होती पाहायला मिळणारे 8 बॉल आणि 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असताना पाहायला मिळत आहे जिंकण्याचं हे समीकरण उरलेलं 8 बॉल मध्ये 24 धावांचं प्रॉपर टायमिंग सोबत अजून या 2 बॉल वरती 8 ते 10 धावा आले तर मैदानात सामना अजूनही जवळ येईल बॉलिंग मार्क होती पाहता पण 2 चेंडू चक्के सिलेक्ट बाकी थोडं फास्ट घ्या टीम कोचरगाव बी बॉलिंग मार्क होते न या ओव्हर मधील 5वा बॉल पाहायला मिळतोय पिल्लेमध्ये बदलाव देखील केला जातोय चेंजेस करणे गरजेचं आहे मैदानाच्या प्रत्येक दिवसामध्ये आपल्या स्वतःला देखील अपडेट करत चला कारण सवयी लागल्या तर नक्कीच आपलं आयुष्य देखील बदलतं एक चांगला विचार आपलं आयुष्य बदलवेल आणि एक वाईट विचार आपलं आयुष्य खराब करेल आता आपण या बॉल मध्ये पाहिलं तर मोठ्या पटकेसोबत जाण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्या निर्धाव सुरू जमा झालेला पाहायला मिळतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय उरलेला 1 चेंडू या बॉलमध्ये शिल्लक 7 बॉल मध्ये 24 धावांचं उरलेलं भान पाहायला मिळतंय
ठेव पंखांवरती विश्वास घे भरारी जोका तोडत्या पाखरांना परदेची तमन असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय घरट येतय केव्हा बांधताय स्वप्नांपलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी साडगाव टीम लिस्ट आमच्याकडे जमा टीम लाडची पी संघ आपण लिस्ट आमच्याकडे जमा करायचे लगेच अन्यथा मास सुरू नाही याची नोंद ठेवायची आपण बॉलिंग ट्रॅक वरती येणार पुढील बॉल टायमिंग नाही शपल होत आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं सोडलेलं भान पाहायला मिळेल